कणकवली शहरातील बांधकाम व्यावसायिक सुशांत जनार्दन दळवी वय 38 यांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे। प्राथमिक तपासात हे निष्पन्न झाले आहे की सुशांत यांचे मुकादम अमर सत्यवान कदम वय 21 याने खून केलाय। या घटनेत आणखी 2 लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। आज सकाळी गणेशनगर आणि गडनदी परिसरात काही परप्रांतीय कामगारांना सुशांत दळवी यांचा मृतदेह आढळला। त्यांनी हे पाहून आपले ठेकेदार जावेद शेख यांना माहिती दिली। शेख यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता मृतदेह सुशांत यांचा असल्याचे ओळखले आणि पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सुशांत यांचे डोक्यात गावठी पिस्तूल किंवा कट्ट्याने गोळी मारून खून झाल्याचे निदर्शनास आले। खून करण्यात आलेले ठिकाण जंगलासारखे आणि निर्जन होते। मृतदेह त्या ठिकाणापासून जवळपास 30 फूट लांब ओढून आणला होता। मृत दळवी यांच्या पायातील एक चप्पल झाडीत तर दुसरी झाडाच्या फांदीत सापडली। त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये स्मार्टफोन आणि साधा कीपॅड फोन होता। या फोनवरील इनकमिंग आणि आउटगोईंग कॉलवरून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अमर सत्यवान कदम याला कणकवली परिसरातून ताब्यात घेतले। त्याचबरोबर या घटनेत सहभागी असलेल्या आणखी 2 लोकांचा शोध सुरू आहे। मात्र पोलिसांनी सध्या फक्त अमर कदमला ताब्यात घेतल्याची माहिती दिली। चौकशी दरम्यान सुरुवातीला अमरने संदिग्ध उत्तरे दिली, पण पोलिसांच्या खाक्या दाखवल्यानंतर त्याने कबुली दिली की त्याच्याकडून सुशांत यांचे डोक्यात गोळी मारून खून केला गेला। माहितीनुसार काल रात्री सुशांत आणि अमर दोघेही दुचाकीवरून शिकारीसाठी गणेशनगर भागात गेले होते। तिथून काही अंतरावर गडनदी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या वाटेवर अमरने गोळी मारली आणि खुनानंतर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी ओढून टाकला। त्यानंतर तो आणि त्याचे 2 साथीदार पसार झाले। सायंकाळी उशिरा पोलिसांनी अमरने लपवलेली पिस्तूल ताब्यात घेतली, पण याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिली नाही। सुशांत दळवी यांचा मृतदेह कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात पाठवण्यात आला असून येथील अहवालावरून डोक्यात किती गोळ्या आहेत, गोळ्यांचा आकार काय आहे आणि कोणती बंदूक वापरली गेली हे स्पष्ट होणार आहे। सकाळी 10:30 वाजता मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आलं। यावेळी बांधकाम ठेकेदार तसेच विविध क्षेत्रांतील सहकारी उपस्थित होते। सुशांत यांचे मूळ गाव कळसुली गावडेवाडी आहे, तर ते कनकनगर येथे राहत होते। त्यांच्या मागे पत्नी, भाऊ आणि आई असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे पोलीस निरीक्षक तेजस नलवडे घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडड, वृषाली बर्गे, पवन कांबळे, महेश शेडगे, हवालदार मंगेश बावदाणे, मिलिंद देसाई, कॉन्स्टेबल सागर जाधव आणि पांडुरंग कलंतरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। सद्यस्थितीत सुशांत दळवी खून प्रकरणातील सर्व संशयितांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे। पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत। अद्याप हे स्पष्ट नाही की खून प्रॉपर्टीवाद देशासाठी की अन्य कारणास्तव केला गेला। तसेच पिस्तूल वापरली की शिकारीची बंदूक हे देखील अद्याप निश्चित झाले नाही। स्थानिक ग्रामस्थ आणि कळसुली गावकऱ्यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की खरा गुन्हेगार शोधून काढावा। त्यांनी भीती व्यक्त केली आहे की दोषी सुटून जाऊ शकतात। ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, माजी सदस्य सुगंधा दळवी, माजी सरपंच अतुल दळवी, नंदू परब, सुदेश वारंग, रवी दळवी, सुशील सावंत आणि प्रणिक शेटे उपस्थित होते आणि त्यांनी प्रकरणाचा कसून तपास व्हावा अशी मागणी केली। सुशांत दळवी खून प्रकरणाची तपासणी सुरू आहे। पोलीस ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पुढील माहिती गोळा करत आहेत। घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून आणि पोलीस चौकशीतून पुढील तपशील समोर येण्याची शक्यता आहे। तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।